समस्यांकरता आपला आवाज बुलंद करणारा आणि स्वतःच्या हिमतीने त्या समस्या सोडवण्याची ताकद ठेवणारा एक प्रभावी आमदार आपल्याला मिळालेला आहे। ही आपल्या या मतदारसंघाची मोठी उपयोगाची गोष्ट आहे। मी ज्यावेळी मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी संभाजीरावांनी हासनळ ते टाकळी रस्त्यावरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाची मागणी केली होती। तो पूल मी मंजूर पण केला आणि त्या कामाची वर्क ऑर्डर पण झाली आणि काम पण सुरू झालेलं आहे। आज संभाजीरावांनी मला 2 पुलांची विशेष रूपाने मागणी केली आहे। राणी अंकलुगा ते शिरोळ्या रस्त्यावर पूल बांधणं आणि हसनाळ ते धनेगाव या रस्त्यावर पूल, हे दोन्ही पूल मी मार्च नंतरचा सेंट्रल रोड फंड CRFच्या फंडमधून या नक्की मंजूर करून देईल अशी घोषणा या ठिकाणी करतो। या जिल्ह्यामध्ये जवळपास माझ्या विभागाने 8 ते 10 हजार कोटी रुपयाची कामं केली। मला माहिती आहे की संभाजीरावांनी दरवेळेला दिल्लीला आल्यानंतर माझ्याकडे विशेष रूपाने जी मागणी केली ती लातूर रोड जंक्शन ते गुलबर्गा रेल्वे लाईन करता आणि ही रेल्वे लाईन पूर्ण करण्याकरता त्यांनी आग्रह धरला। रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली, सर्वेक्षणाचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि हे काम तडीस नेण्याकरता संभाजीरावच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील आणि पूर्ण मदत करीन, हा पण विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। विशेषतः या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे येरोळ मोड ते गुलबर्गा हे 2 राज्याला जोडणारा रस्ता आहे, पण हा सध्या राष्ट्रीय महामार्ग नाही आहे। पण इंटरस्टेट कनेक्टिव्हिटीमध्ये हा रस्ता घेऊन आपल्याला येरोळ मोड ते गुलबर्गा हाही रस्ता मी मंजूर करून देईन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। संभाजीरावने या भागामध्ये ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याकरता खूप ताकदीने काम केलं। आदरणीय अक्का ज्यावेळी खासदार होत्या त्यावेळी मी देखील खासदार होतो। त्यांनी लोकसभेमध्ये अनेक वेळा या भागातले प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडले पण आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्या प्रश्नाचा फॉलोअप केला। मागच्या वेळी संभाजीराव माझ्याकडे आले होते लातूर जिल्ह्याचं शिष्टमंडळ घेऊन आणि विशेषतः लातूर इथे श्रद्धेय बसप्पाजी ज्यांचा तो पुतळ्याचा प्रश्न होता तो हलवायला इथल्या जनतेचा विरोध होता। त्यांनी मला हा सगळा प्रश्न समजावून सांगितला आणि त्यांच्या म्हणण्याखातर हाही प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही भारत सरकारतर्फे केलं याचा मला आनंद आहे। एक दमदार आमदार म्हणून, मराठवाड्याचा एक दमदार नेता म्हणून आणि महाराष्ट्रातला एक खंबीर युवा नेता म्हणून संभाजीरावांचा महाराष्ट्राला परिचय आहे। एक उत्तम कार्यकर्ता म्हणून जी क्षमता त्यांनी दाखवली त्यामुळे मी सातत्याने त्यांच्या मागे उभा राहिलो आणि मी आपल्याला विश्वास देतो की त्यांच्या मागे मी पूर्ण ताकदीनिशी आणि शक्तीनिशी उभा राहीन आणि या मतदारसंघाच्या विकासाकरता त्यांना पूर्ण मदत करीन असा विश्वास पण आपल्या सगळ्यांना देतो। लातूर जिल्ह्यामध्ये सगळेच कामं जवळपास झालेली आहे। फक्त लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याची अडचण होती, पण यावेळी येण्याच्या आधी लातूर ते मेडशी 4 लेन मंजूर झालेला आहे आणि त्याचा पुढे टेंभुर्णीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचाही DPR सुरू झालेला आहे। हा रस्ता मी 4 लेन आपल्या सगळ्यांना करून देईल म्हणजे आपल्याला पुण्याला जाण्याकरता सहज शक्य होईल याची मला कल्पना आहे। या जिल्ह्यामधल्या जनतेने ज्या ज्या रस्त्यांची मागणी केली ती सगळी मागणी पूर्ण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला। बांधवांनो आणि बहिणींनो, रस्ते हे आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात तसं रस्त्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे। अमेरिकन प्रेसिडेंट जॉन F. केनेडी यांनी एक प्रसिद्ध वाक्य सांगितलेलं आहे,
त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले आणि म्हणून अमेरिका धनवान झाले. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज रस्ते झाले, पाण्याची सोय करण्याची आवश्यकता, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या सुविधा आपल्याला मिळावा याकरता सातत्याने प्रयत्न केला गेलेला आहे. पण यामध्ये एक विनंती माझी संभाजीरावांना आहे की आमच्या विदर्भाच्या क्षेत्रात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा या 6 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचं मुख्य कारण कॉटन प्राइस मेकॅनिझम आणि सिंचनाचा अभाव ही 2 मुख्य कारणं होती. आम्ही दरवर्षी ॲग्रो व्हिजन करतो, मोठं कन्व्हेन्शन होतं, 3.5-4 लाख शेतकरी येतात, 4 दिवस चालतं, ते 22 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि यावेळी मला अतिशय आनंद आहे की गेल्या 15 वर्षापासून विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही रस्त्याची कामं करत असताना रस्त्याला लागणारी माती आणि मुरुम जे लागतात त्याकरता नदी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचा कार्यक्रम हातात घेतला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेततळे बांधून दिले आणि जे जुने तलाव होते, डॅम होते, गाळ साचला होता, त्याचा गाळ काढण्याचं काम केलं. 1 रुपयाचाही खर्च त्यांच्यावर लावला नाही, फुकट केलं. महाराष्ट्रामध्ये 1,000पेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये 36 तलाव बांधले. ज्यांच्याकडे 350 एकर जमीन पाण्याखाली होती तिथे आता 4,000 एकर जमीन पाण्याखाली आली. आता परभणीच्या कृषी विद्यापीठात देखील तिथल्या रस्त्याचं काम करत असताना आम्ही त्या ठिकाणी तलाव बांधले. अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असे अमृत सरोवर बांधले आणि नदी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. जे तलाव होते, जी धरणं होती, त्यामधला गाळ असेल, माती असेल काढून त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्याचं काम केलं. त्यामागे तत्व हे होतं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि खऱ्या अर्थाने आपण जर हे केलं आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला जर आपण त्याच्या विहिरीला उन्हाळ्यात देखील 7 ते 8 तास आपल्याला पाणी पुरलं आणि प्रत्येक विहिरीवर सोलर पंप आपण लावला तर आपलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे. माझी पण शेती आहे, 3 विहिरी आहे. 1 तासामध्ये मार्च महिन्यामध्ये पाणी संपायचं. मग आम्ही ठरवलं, नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं. आता विहिरीला भरपूर पाणी आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की भारत सरकारने योजना आखलेली आहे. त्या योजनेतून मी 7.5 हॉर्स पॉवरचे 3 ऊर्जा पंप, सोलर ऊर्जा पंप लावले आणि माझ्याकडे आता जवळपास 7 ते 8 तास पाणी आज चालतं आणि 60च्या 60 एकर जमीन पाण्याखाली आहे. मी आता हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मी संभाजीरावला सांगत होतो की माझ्याकडच्या ज्या तुरी होत्या त्या 6 फुटापेक्षा उंच आहे आणि माझ्याकडे एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला, 10 एकरात 880 टन झाला. याचं कारण मी आमच्या इथे प्रेस मड स्पेंट वॉशपासून आम्ही बायो फर्टिलायझर तयार केलं. कल्चर इंडियन ऑइल फरीदाबाद त्यांनी तयार केलं आणि त्या कल्चरपासून एक भूसुरक्षा नावाचं खत तयार केलं. आणि आता मी नागपूर महानगरपालिकेमध्ये जे शौचालयामध्ये जे पाणी टाकतात ते पाणी शुद्ध करून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाकरता ते पाणी विकतो. आणि टॉयलेटमधलं पाणी विकून आम्हाला 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. 300 कोटी रुपये. आता त्या पाण्यामधून जी घाण निघते ते सॅम्पल घेऊन मी फरीदाबादला पाठवलं आणि त्याचंही कल्चर आणलं आणि यावर्षी 1 लाख टन बायो फर्टिलायझर आपण तयार करणार आहे आणि शेतकऱ्यांना देणार आहे. दुसरं, आपल्या इथे गुजरातचे राज्यपाल महोदय जे आहेत त्यांचं आम्ही भाषण ठेवलं
त्यांनी प्राकृतिक शेती म्हणून खूप प्रयोग केले, जीवामृत, आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या इथली जमीन त्यांची गुजरात, राजस्थानमध्ये, आपल्या हरियाणामध्ये सुपीक जमीन झाली. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन महत्त्वाचा आहे, आणि ज्या ठिकाणी 0.85 ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे एकरी 100 टन ऊस होतो, आणि जिथे 0.24 आहे, 23 आहे किंवा 0.34 आहे तिथे 35-40 टनाच्या वरती काही ऊसाचं उत्पादन जात नाही. म्हणून मला कळलं की रशियामध्ये एक सरोवर आहे, आणि त्या सरोवरातला गाळ म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आहे. मी रशियामध्ये माझ्या मुलाचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम आहे, त्याचं ऑफिस होतं, त्याला कामाला लावलं, आणि तिथला तो ऑर्गॅनिक कार्बन आम्ही आणला, आणि त्याचे एवढे चांगले रिझल्ट आहे की दरवेळेला 0.35 0.45 0.55 असं वाढत जातं. आणि त्या ऑर्गॅनिक कार्बनमुळे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन वाढलं. मी आता 4 साखर कारखाने चालवतो. नुकताच मराठवाड्याला लागून असलेला वसंत सहकारी साखर कारखाना यवतमाळ जिल्ह्यातला, तोही पण आम्ही चालवायला घेतला, तोही बंद पडला, आणि त्यामुळे तोही पण चालवायला घेतला. पण आज साखर कारखान्याने ऊस उत्पादकाच्या चेहऱ्यावर हास्य काय? हे साखरेमुळे नाही आहे. साखरेची अवस्था वाईट आहे. यामध्ये आज खऱ्या अर्थाने मराठवाड्यातला, विदर्भातला कमी शेतकरी आहे, पण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला शेतकरी वाचला असेल तर तो इथेनॉलमुळे वाचला. या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, हा ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जादाता नाही, हा इंधनदाता झाला पाहिजे. इंधनदाता नाही तर आता बिटुमिन, डांबर पण शेतकरी तयार करायला लागला. 4 फॅक्टरी सुरू झाल्या. आणि केवळ डांबरदाता नाही तर आता हवाई इंधन, बायो एव्हिएशन फ्युएल, म्हणजे आपले विमानं देखील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालणार आहे. आणि पुढल्या काळामध्ये आपलं भविष्यातली ऊर्जा कोणती असेल तर हायड्रोजन. आणि आपल्या शेतकऱ्यांनी आता हायड्रोजन तयार केला पाहिजे, याच्याही मागे आपण लागलो आहे. मला विश्वास आहे की यावेळी परवा नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं, त्यावेळी मी घोषित केलं की 2 वर्षानंतर हे विमानतळ जेव्हा सुरू होईल त्यावेळी पहिलं विमान आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल अशी घोषणा केली. तुम्हाला वाटेल मी काहीतरी सांगतो, पण मी फोकणारा मारणारा नेता नाही आहे. मी जे बोलतो ते 100% झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला जर गरीब मजदूर शेतकऱ्याचं भविष्य बदलवायचं असेल तर आज आपल्या देशामध्ये कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर संत्रे स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये क्रॉप पॅटर्न बदलवण्याकरता आपल्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतं, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होतो, ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतो, आणि मला माहिती नाही पण आमच्या विदर्भात 5 क्विंटलच्या वरती ॲव्हरेज नाही आहे. तुमच्याकडे किती होतो? 5च आहे. मग कसं होणार? आणि येणाऱ्या काळामध्ये भावही पर्याप्त नसल्यामुळे शेतकरी जगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी नेहमी सांगायचे की आपण जगामध्ये आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो. आणि आता मागच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणावर मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केली, तर मागच्या वर्षी तो भाव 1200 रुपये क्विंटल होता. पण जसं मक्यापासून इथेनॉल बनायला सुरुवात झाली तर यावर्षी मक्याचा भाव 2400 रुपये क्विंटल आहे. आज शेतकऱ्याला मक्यामध्ये भरपूर पैसा मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार कोणत्या प्रकारे आपण निर्णय घेतला पाहिजे, कोणतं पीक लावलं पाहिजे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पाण्याची व्यवस्था, सौर ऊर्जेची व्यवस्था, ड्रीप इरिगेशन, उत्तम सीड, उत्तम कलमा, आणि त्याच्या आधारावर जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पादन खर्च कमी करणं. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे. मी आता CNG वर बनणारा ट्रॅक्टर आपल्या देशात आपण आणला. कमीत कमी
वर्षाची 75,000 रुपयाची बचत शेतकऱ्याची होईल. महिंद्रा आणि महिंद्राने आता CNGचा ट्रॅक्टर तयार केलेला आहे. इलेक्ट्रिकवरचा ट्रॅक्टर येणार आहे, इथेनॉलवरचा ट्रॅक्टर येणार आहे, मिथेनॉलवरचा ट्रॅक्टर येणार आहे आणि पुढे हायड्रोजनवरचा ट्रॅक्टर येणार आहे. आज आता काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की मी पुण्यामध्ये बजाज कंपनीची CNGवर चालणारी मोटरसायकल लॉन्च केली. आणि या मोटरसायकलचं वैशिष्ट्य असं होतं की 1 किलोमीटर पेट्रोल करता मोटरसायकलमध्ये 2 रुपये 25 पैसे प्रति किलोमीटर खर्च येत होता. पण जर CNG लावला तर फक्त 1 रुपया खर्च येतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरामध्ये आता पाईपने CNG येणार आहे आणि गॅस सिलेंडरच्या ऐवजी आपल्याकडे जर पाईपने CNG आला तर आपल्या गॅसचा खर्च 30% कमी होणार आहे. आणि जर आपली मोटर, आपली स्कूटर आपण CNGवर किंवा इथेनॉलवर किंवा इलेक्ट्रिकवर आणली तर आपला खर्च अजून कमी होणार आहे. वर्षाची 8 ते 10,000 रुपये महिन्याची बचत सर्वसामान्य माणसाची होईल, इतकी बचत नक्की यामध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन यशस्वी प्रयोगाच्या आधारावर गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करण्याच्या अनेक योजना भारत सरकारने हातात घेतल्या. केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज देखील तयार झालं पाहिजे. आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याचा विचार न करता विकासाचा पाठपुरावा करणाऱ्या नेत्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मी नेहमी लोकांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही त्या हॉटेलवाल्यांची जात कोणती आहे ते पाहत नाही, त्या हॉटेलमधली चव कशी आहे ते पाहता. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याच डॉक्टरकडे जाता की जो डॉक्टर चांगला आहे. तुम्ही हा विचार नाही करत आपल्या जातीचा आहे त्याच्याकडे जा. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लोकशाहीमध्ये बदल करायचा असेल तर योग्य धोरण, योग्य नीती आहे याची आवश्यकता आहे. 47 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाचं सरकार आलं. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्यावर रशियाच्या आर्थिक धोरणाची छाप होती. मला त्यांच्यावर टीका करायची नाही आहे, पण जी धोरणं काँग्रेस पक्षाने स्वीकारली त्याचे परिणाम काय झाले. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सची विमानं सुरू झाली. मीच त्या कमिटीचा चेअरमन आहे. 70,000 कोटी रुपयाचा घाटा झाला. कर्नाटकमध्ये सोन्याची खाण सुरू केली, त्यातही घाटा झाला. लोखंडाचे प्रकल्प सुरू झाले, स्टीलचे, भिलाईपासून, तेही घाट्यात. आणि एवढं सगळीकडे जिथे सरकारचा हात लागेल तिथे घाटा. आज प्रायव्हेट विमान कंपन्या आल्या, प्रायव्हेट एअरपोर्ट आले. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारची गुंतवणूक न करता आपण जर खेड्याच्या, ग्रामीण भागाच्या, शेतकरी शेतमजुराच्या विकासाला जर आपण गती दिली असती तर ही वेळ नसती आली. मला आठवते मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो. अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की गावाला जोडण्याकरता एक योजना तू तयार कर. 3 महिन्यामध्ये मी एक योजना तयार करून वाजपेयी साहेबांना दिली आणि डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी 1 महिन्याच्या आत राष्ट्रपती म्हणून त्या योजनेची घोषणा केली. त्या फ्लॅगशिप योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आपल्या अनेक गावात जे रस्ते झाले ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे झाले. आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम कोणी जर केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं, याचा मला अभिमान. पण ही जी प्रायोरिटी आज आमच्या सरकारमध्ये आहे ती प्रायोरिटी काँग्रेसने त्या काळी सगळी चुकीची धोरणं स्वीकारली. आणि म्हणून जे 60 वर्षात काँग्रेस करू शकली नाही ते 10 वर्षामध्ये आम्ही करून दाखवलं. आज देश बदलतोय. जगातली 3री आर्थिक महाशक्ती भारताला बनवायचा आहे. विश्वगुरू बनवायचा आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. आपल्या शेतकरी शेतमजुराला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि कृषी भारताचा विकास करायचा आहे. धोरणं नीट आखली तर पैशाची कमी नाही आहे. मी करोडो रुपयाची कामं केली, 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. पोर्ट मिनिस्टर म्हणून काम केले. जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो तेव्हा 12,000 कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. 6,000 कोटी रुपये बळीराजा योजनेकरता दिले.
जे प्रकल्प 50% पूर्ण झाले होते पण बंद पडले होते 10-15 वर्षापासून, त्याकरता पैसे दिले. एवढंच नाही तर पुन्हा 6,000 कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून 12,000 कोटी रुपये दिले. मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले अनेक जी अडकलेली धरणं होती ती पूर्ण केली. आज आपल्याकडे नदीला पूर येतो, पुरामुळे आपले घरं वाहून जातात. काय आपल्याला पूर थांबवू नाही शकत आपण? काय आपण पाण्याला डायव्हर्ट नाही करू शकत? मी स्वतः 49 प्रकल्प, नदी जोड प्रकल्प तयार केले. आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम नावाचं 60,000 कोटी रुपयाचं धरण आता जवळपास माझ्या काळात मी सुरू केलं, ते बांधून पूर्ण केलं. 1300 TMC पाणी गोदावरीचं हे समुद्रात जात होतं. त्यावेळी मी योजना तयार केली होती की हे जे समुद्रात पाणी जातं ते गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पाणी पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं पाणी कावेरीमध्ये घेऊन तामिळनाडूच्या टेल एंडपर्यंत पाणी नेण्याची योजना आखली होती. आणि ती योजना जर पूर्ण झाली तर कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पाण्याचा वाद राहणार नाही, सगळीकडे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुठेही पुराचा धोका होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये योग्य धोरणं आखण्याची गरज आहे. जसा पॉवर ग्रीड आहे तसा आपण रस्त्याचं ग्रीड तयार केलं. आपण या ठिकाणी पॉवर कमी आहे त्या ठिकाणी नेतो. आपण वेगवेगळ्या राज्याला जोडणारे मोठे रस्ते तयार केले. आज तुम्हाला हैदराबादमध्ये 3 तासातून जाता येतं, आधी 8 तास लागायचे. कर्नाटक, आंध्र प्रदेशकडे रस्ते चांगले झाले, उद्योग व्यापार वाढला आणि एक प्रकारे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं आणि विकासाचा दर वाढला. या देशाला सुखी समृद्ध संपन्न करायचं असेल तर योग्य आर्थिक धोरणाच्या आधारावर देशाच्या विकासाची विजन घेऊन आपल्याला 50 वर्ष काम करण्याची गरज आहे. आणि हा देश जर योग्य धोरणाचा पाठपुरावा करून आपण जर केलं तर हा देश बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाचं आपल्याला भविष्य बदलवायचं आहे. या देशात खऱ्या अर्थाने या देशातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची आहे. जातीयता, सांप्रदायिकता दूर करायची आहे. पण काँग्रेसवाले जेव्हा विकासाचं राजकारण करू शकत नाही तेव्हा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला. काय केला? त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी जर निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही बदलवणार नाही आणि कोणाला बदलवू देणार पण नाही, ही आमची भूमिका. मी लॉचा विद्यार्थी आहे, मी तसा इंजिनियर नाही आहे, पण मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, 9 डिलीट्स मिळाल्या. त्यातल्या 5 डिलीट ज्या आहेत परभणी विद्यापीठाची पण मिळाली, कृषी विद्यापीठ, त्या कृषी विज्ञानाबद्दल. पण मी लॉ पूर्ण कंप्लीट केला, लॉ ग्रॅज्युएट आहे, प्रॅक्टिस नाही केली. लॉमध्ये एक संविधानावर पेपर आहे आणि त्यामध्ये त्या पेपरमध्ये आम्हाला एक पार्ट जो होता त्या संविधानामधला तो मूलभूत तत्वांचा होता. याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली होती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 न्यायमूर्ती 11 जणांच्या खंडपीठाने केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे. काय निर्णय? निर्णय हा आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. संविधानाचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. मूलभूत तत्व कोणते आहेत? मूलभूत तत्व आहे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट. आणि हे बदलू शकत नाही असा निर्णय 11 जणांच्या न्यायपीठांनी दिलेला आहे. हा सगळ्यांवर बंधनकारक आहे. त्यामुळे सरकार कोणाचंही हो, प्रधानमंत्री कोणीही हो, भारताच्या संविधानाची मूलतत्व कोणालाही बदलता येत नाही. जे 3 चॅप्टर आहे त्यामध्ये खरा चॅप्टर कोण आहे तुम्ही शोधून काढा. 1975 साली इमर्जन्सी आली. अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधी निवडणूक त्या निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या, संविधान तोंड भरून टाकलं. आणि तेच काँग्रेसवाले आज सांगतात आहेत की बाबासाहेबचं संविधान आम्ही बदलवणार. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, उलटा चोर कोतवाल को डाटे. आणि म्हणून या संविधानाची ऐशी तशी करून त्याला तोडमरोड करण्याचं पाप या देशाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं.
आणि आमच्या विरुद्ध विष घालवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला असा देश तयार करायचा आहे की तो जात पंथ धर्म भाषेपासून कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करणारा नको आहे। हा प्रचार केला जातो की आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध आहे। मला सांगा 67 योजना भारत सरकारने आणल्या। आपल्या इथे गॅस सिलेंडर आणि शेगडी करता आपण 9.5 कोटी लोकांना दिली, ती योजना आपण आणली। आयुष्य योजना आणली, लाडकी बहीण आता योजना सुरू आहे। मला सांगा कुठे असं लिहिलं आहे का की दलित आणि मुस्लिम समाजातल्या लोकांना अप्लाय करता येणार नाही? असं लिहिलं आहे कुठे? नाही। या सर्व योजनांचा फायदा सगळ्यांना मिळाला आहे। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास। आम्ही कधी जात पंथ धर्म भाषेच्या आधारावर कोणालाही डिस्क्रिमिनेट केलेलं नाही। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता या मतदारसंघातून आपल्या युतीचे उमेदवार दमदार, तरुण, उत्साही, कार्यसम्राट तुम्ही अशा प्रकारे सगळ्या प्रकारची शक्ती असणारा एक अतिशय प्रभावी आमदार म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलं त्या संभाजीरावांना मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये केवळ आमदार म्हणून नाही तर पुढे मंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी संभाजीरावांना निश्चितपणे मिळेल। म्हणून तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं भविष्य बदलवण्याकरता, या मतदारसंघाचा विकास करण्याकरता संभाजीरावला प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन करतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। माझे भाषण संपवतो। माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। नमस्कार।